नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. सकाळची सुरुवात झालेली आहे आणि 2-3 दिवसासाठी ना गावाला गेलेली आहे. 2 दिवस त्याच्यामध्ये माहेरी राहिली. रात्रीच मी माझ्या सासरी आली. आता इथे म्हटलं सर्वात पहिले घर झाडून घेऊया. खाली ना मी दोन्ही खोल्या झाडून घेतल्या. हॉल आणि किचनचं खालचं कालच झाडून घेतलं आणि पुसून पण घेतलं. गावाला आहे ना हवा खूप सुटलेली असते आणि खूप धूळ पण येते. आता इथे कचरा वगैरे नाही, टेरेसवरती ना धुळच आहे. म्हटलं चला आता पहिले झाडून घेते. आणि मुलं पण माझ्यासोबत खेळताय बघा. हे छोटे छोटे माझ्या पुतण्यांचे मुलं माझ्याकडेच होते सगळे झोपायला रात्री पण, आणि आज पण ते माझ्याकडे झोपायला राहतील. यात्रा पण होती माझ्या माहेरची. 2 दिवसासाठी यात्रा असते दत्त जयंतीला, तर 2 दिवस तिकडे पण गेली. आईवडिलांना पण म्हटलं भेटणं होईल. सासरला पण जायचंच होतं मला. कामं पण असतात शेताचे भरपूर असे. आता इथे काही धूळ वगैरेच आहे. म्हटलं चला झाडून घेते. वरती टेरेसवरती काय वेळेस तर मी येत पण नाही, खालीच मला काम करता होतं. पण आज वरती आली. सगळ्यात पहिले 8 वाजले. आता इथे सकाळचे ना झाडून घेते आणि कचरा भरून घेते. त्याच्यानंतर आहे ना म्हणजे नेहमीच आहे ना माझ्या पुतणसुना असतात ना, त्या आहे ना नेहमी साफसफाई करून ठेवतात. त्यांना माहीत असतं की आत्या मामा येणार आहे, तर मग त्या काय करतात पहिल्या दिवशीच आहे ना सगळं घर झाडून वगैरे घेतात, लाद्या वगैरे पुसून घेतात. पण आताच्या टायमाला आहे ना त्यांचं म्हणजे कामच चालू होतं. म्हणजे भात वगैरे सोंगायचे कामं चालू आहे आमचे, किंवा भात कापायचे कामं चालू आहे. त्याच्यानंतर टोमॅटो पण तोडायचा, भात पण सोंगायचे आणि दिवसभराचे दुसरे पण कामं असतात. ढोरं गुरं सगळंच आहे आमच्याकडे. खूप मोठा पसार आहे. त्याच्यामुळे त्यांना पण आत्ताच्या टायमाला ना वेळच नाही भेटला. म्हटलं चला असं करतात त्या नेहमीच. आताच्या टायमाला म्हटलं नाही केलं. त्याच्यावर मग आता म्हटलं ही घर आहे ना व्यवस्थित असं वरचं झाडून घेते, पुसून पण घेते. आज मला सगळं घर पुसायचं. इतकंच मी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आता आहे ना कचरा हे बघा काही नव्हता, धुळच होती. आणि मुलं आहे ना वरती नाही येते, कारण का वरती त्यांना आहे ना दरवाजा उघडता येत नाही. सकाळचे 8 वाजलेले आहे आणि बाजूचं आहे ना वातावरण तुम्ही बघू शकता, छान मस्त वाटतं. त्याच्यानंतर आहे ना म्हणजे एवढी थंडी होती गावाला प्रमाणाच्या बाहेर. आता सकाळची वेळ माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मी स्वेटर घालूनच घेतलेलं इथे बघू शकता. आता इथे ना टेरेस झाडून घेतलं. टेरेसचा पहिल्यांदा दरवाजा आहे ना बंद करून घेते, कारण का मुलं आहे ना छोटे मुलं आहे तुम्ही बघितलेच आहे, आणि ते ना वरती येतात. त्यांना आता इथे ना दरवाजाची कडी पॅक आहे, त्यांना काही उघडता येत नाही. ते वरतीच आता उड्या मारतात. त्याच्यामुळे ना आणि ह्या छोट्या मुलांना ना माझ्या सासूबाई सांभाळत असतात, आत्या. त्या आत्या खाली बसलेल्या असतात, मुलं आहे ना वरती येतात, कारण का घर माझं उघडच असतं, चावी त्यांच्याकडेच असते घराची. त्याच्यामुळे हा दरवाजा पहिले मी बंद करून घेतला. इथे सर्वात पहिले ना म्हटलं चला सगळं घर झाडून घेते. आता खिडक्या वगैरे पण उघडती नाही ते, मी आता खिडक्या वगैरे उघडून घेते. हे बघा जरा आजचे दिवस किंवा उद्याचे दिवस आहे ना 2 दिवस खिडक्या पण उघडून घेतल्या, म्हणजे थोडंफार आहे ना हवा पण मध्ये येते, किंवा मग असा कोंडट वास वगैरे येत असतो. आता जास्त पण ते उघडती नाही माझं घर. त्यांना काही काम पडलं ना तेव्हाच उघडतात. आमचे ना भात वगैरे कापून झाले ना, त्यांनी भाताच्या गोण्या वगैरे ना माझ्याच घरामध्ये ठेवलेल्या हॉलमध्ये, ते तुम्हाला दाखवायचंच राहिलं. वरच्या पण आहे ना 3 खोल्या आहे ना त्या सगळ्या मी झाडून घेते. आता हे बघा नंतर आहे ना इथे आहे ना झाडल्यानंतर आहे ना हे बघा धूळच जास्त आहे. माझ्या घराच्या बाजूला आहे ना रस्ता आहे ना, रस्त्यावरून गाड्या खूप जातात, असे भाजीपाल्याचे टेम्पो वगैरे खूप जात असतात ना, त्याच्यामुळे खूप घरामध्ये धूळ येते. आता खिडक्या जरी बंद असते तरी पण थोडीफार इथे फाडी वगैरे असताना धूळच असते, दुसरं काही नाही. आता घरामध्ये माझे अजिबात सामान नाही बरं का. हळूहळू मी घेईल, आता घेणार आहे ते. अजून काही जास्त मी काही सामानच ठेवलेलं नाही घरामध्ये. आणि लादी बघा ही व्हाईट आहे तर खूप खराब होते. 2-3 गोण्या आहे ना गावालाच कांदे घेतलेले होते, कांदे पण आहे ना असे ठेवले. आता इतकेच राहिले. त्याच्यानंतर 2 गोण्या तर कांदे मी इकडे घेऊन आलेली आहे. कांदे विकतच घेतलेले आहे. आता नेहमी माझे घरचेच कांदे असतात, पण तुम्हाला माहीतच आहे यावर्षी खूप पाऊस पडला, कांदे खराब होऊन गेले. इतकंच मी तुम्हाला दाखवलं. नंतर सगळे घरं वगैरे खालीवर सगळं पुसून वगैरे घेतलं, लाद्या वगैरे. आता हा दुसरा दिवस आहे आणि आता आज आहे ना मला निघायचं आहे. आता इथे घराच्या समोर आहे ना आत्यानी ना थोड्याफार आहे ना तुरीच्या शेंगा लावलेले आहे. शेंगा म्हणजे झाडं लावलेले आणि त्याला आहे ना शेंगा आलेले आहे. आत्या म्हणत होत्या तुला थोड्याशा ना तुरीच्या शेंगा घेऊन जा. जास्त पण एकदम अशा निब्बर नाही झाल्या आहे, त्या कोवळ्याच आहे अजून. अगदी 3-4च झाड आहे पण आले आहे त्याला शेंगा. हे बघा ह्या आहे माझ्या सासूबाई, आणि खूप वय झालं आहे त्यांचं. आता आम्ही गेलो का त्यांना बरं वाटतं, त्याच्यामुळे ते आहे ना वाट बघत असतात माझ्या सासूबाई. हे बघा आता निबर शेंगा थोड्याशा तोडते मी. आता घराच्याच बाजूला इथे बघा असे ना छोटे छोटे मस्त हे झेंडू वेगळाच आहे तो, असा चॉकलेटी कलर आहे. बघा खूप सारे फुलं आलेले आहे त्याला. आता सकाळीच ना तोडले मी थोडेसे देवासाठी आंघोळ झाल्यानंतर आहे ना. हे बघा
पण त्याला आहे ना पाणी नाही, पाणी आहे विहिरीमध्ये पण पाणी, बोरमध्ये पण पाणी पण आहे ना. इथे ना आम्हाला आहे ना आता गावाला गेल्यानंतर ना ड्रीपच्या नळ्या पसरवायच्या होत्या. इथे गहू गेलेला आहे, गहू अजून बाकीचा करायचा आहे. काही गहू चांगला मोठा आहे बघा. गाई पण बांधून दिलेले सकाळचे 8 वाजता बघा. आणि हे मुलं बघा माझ्यासोबतच आहे. हे मुलं अजिबात मला सोडत नाही गावाला गेल्यानंतर. हा तर 1.5 वर्षाचा आहे आणि ती पण दोघं बहीण भाऊ आहे, बघू शकता. बघा माझं गावचं घर असं दिसतंय बाहेरच्या बाजूना. इथे बघा हे झाडं लावलेले आहे ना, आंब्याचे झाडं वगैरे लावलेले. याच्यामध्ये खूप म्हणजे खूप गवत झालेलं होतं. मी ना फोन करून एक बाईला सांगून दिलं तर काही म्हटलं माझं तिथं आजूबाजूचं आहे ना तेवढं गवत काढून दे म्हटलं, का म्हणजे निंदून दे, मी तुला रोजाचे पैसे देऊन टाकील आल्यानंतर. तिला पण आहे ना आज मी रोजाचे पैसे देऊन टाकले, तिचे जेवढे झाले तेवढे. आता इथे आत्याचं चालू आहे बघा शेंगा खोडायचं काम. आता इथे ना थोड्याशा आहे ना, इथे पण थोडंसं एक छोटंसं झाड आहे चवळीचं, आत्यानीच लावलेले, त्याला पण थोड्या चवळीचे शेंगा आहे. आणि हा मुलगा बघा, सौरव नाव आहे त्याचं, आणि तो पण बघा माझ्याकडे आले. आता त्याला शेंग खायची ना म्हणून तो आलाय. त्यांना माहीत असतं ना इथे काही खायची वस्तू तर मग ते ना लगेच तोडतात. त्याच्यामुळे आत्या ना त्यांना जास्त करून असं जाऊन देत नाही. माझ्याच बाजूला बघा टॅमॅटो आहे, टॅमॅटो पण उद्याकडे तोडायचं. आता मी ना टॅमॅटो पण तोडते थोडेसे भाजीला. या पद्धतीने गावचं आज तुम्हाला इतकंच मी दाखवलं, जास्त पण नाही दाखवलं. कारण का कसं गावाला आहे ना लाईटच राहत नाही, पूर्ण दिवस लाईट नव्हती कालचा दिवस. त्याच्यामुळे मोबाईल काही चार्जिंगच नव्हता. थोडीफार चार्जिंग करायची असते ना तर मग आहे ना आमची कोंबड्यांची पोल्ट्री ना तर आमचं इन्व्हर्टर आहे ना तिथेच आम्ही मग चार्जिंग करत असतो. चला सुनांचा चालू आहे स्वयंपाक वगैरे. तोपर्यंत म्हटलं भाजीपाला थोडासा घेऊ, जे आहे नाही ते थोडासा भाजीपाला तोडला, जेवण वगैरे केले आणि घरूनच आम्ही 2 ते 2:30 वाजता निघालो. आता नाशिकच्या तिथं पुढे आल्यानंतर आम्ही इगतपुरीपासून आहे ना तिथे हायवेला लागतो. आणि हा हायवे ना समृद्धी मार्ग आहे हा हायवे. त्याच्यामुळे मग इथून आहे ना आम्हाला फक्त 1 तास लागतो समृद्धी आलं तर. 1 तासासाठीच हा म्हणजे हा हायवे आहे आम्हाला. कल्याणला आम्ही उतरतो इथे. आणि 7 किलोमीटर आहे हा बोगदा असं म्हणतात. चला आता आम्ही हायवेला लागलो आणि ह्या पद्धतीने माझा गावचा 2-3 दिवसाचा प्रवास झाला. चला तुमच्यासोबत शेअर पण केला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.